आव्हाडांची कार स्वराज्य कार्यकर्त्यांनी फोडली। संभाजीराजे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे हिंसक पडसाद सध्या पाहायला मिळतात। हल्ल्यानंतरही जितेंद्र आव्हाडांचा आक्रमक पवित्रा मात्र कायम। आव्हाड विरुद्ध संभाजीराजे वाद आणखी चिघळणार आहे। छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या टीकेचे हिंसक पडसाद उमटलेत। ठाण्यात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांची कार फोडली। हल्ल्यानंतर आव्हाड पळून गेल्याचा आरोप स्वराज्याने केलाय। तर कितीही हल्ले झाले तरी संभाजीराजेंविरोधात बोलणारच असा निर्धार आता जितेंद्र आव्हाडांनी। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या कारवर हा असा हल्ला करण्यात आला। संभाजीराजे छत्रपतींविषयी जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आंदोलन किंवा हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। पण स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत आव्हाडांच्या कारवर रस्त्यावरच हल्ला केला। हल्ला झाला त्यावेळी आव्हाड पळून गेल्याचा आरोप स्वराज्य संघटनेनं केलाय। जितेंद्र आव्हाड, तू मर्द असतास तर पळालास नसतास, तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलं। तू पळपुट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे। महापुरुषांबाबत किंवा छत्रपती घराण्याविषयी आव्हाडांनी बेताल वक्तव्य केल्यास त्यांना पळता भुई थोडी करू असं आव्हान स्वराज्य संघटनेनं दिलंय। हा जितुद्दीन धुमनाला पाय लावून पळालेला आहे। त्या जितुद्दीननी जर त्याच्यात दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी। जितुद्दीनला आमचं सांगणं आहे, महापुरुषांविषयी तू बोलू नकोस, महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत करू नकोस, तू सबोर्डिन राहा, अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये तुला या महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल। हल्लेखोरच पळून गेल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। संभाजीराजे छत्रपतींमुळे विशाळगडाचं प्रकरण चिघळल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। यापुढेही टीका करतच राहणार असा निर्धार आव्हाडांनी बोलून दाखवलाय। त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलेन। मी आजपर्यंत तरी आहोजावो करायचो। तुम्ही विचाराने चुकलात, तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत, आम्ही नाही सोडले। तुम्ही रक्ताचे वारसदार आहात, आम्ही वैचारिक वारसदार आहोत। जितेंद्र आव्हाड आणि स्वराज्य संघटनेचा हा संघर्ष कमी होण्याची चिन्ह नाही। येत्या काळात आव्हाडांविरोधात आणखी आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।